दिसी तव तो पाहुनी ज्योतिषी म्हणे द्रौपदी नेली ताळके ते. आणि अशा प्रकारे मग आता मनातून यांच्या विचार आलाय का द्रौपदी आता आपला हा रत्न जर हरपलाय. आणि मग त्यावेळेला या पांडवामध्ये सदैव जो होता की नाही तो सदैव हा भविष्य जाणकार होता. आणि मग भविष्य जाणत असल्यामुळं सदैवाला प्रश्न केला, आता बाबा सदैवा तू तरी तुझा पंचांग तुझा म्हणजे तुझा जो शास्त्राचा अभ्यास आहे तो तुझा अभ्यास तू काढ. आणि आता द्रौपदी कुठं महासती आहे ही कुठे आहे याचा तू शोध लाव. आणि मग त्यावेळेला सदैव काय बोलतोय की दादा काय बोलतोय दादा द्रौपदीला काय केलंय तालकतीने हा राक्षसाने द्रौपदीला दिलेली आहे. शुद्धी लागली पांडवांचे मग धर्म म्हणे भीमासे जडकरी घेऊन ये द्रौपदीशी न करी घात ताळके ताचा. आणि अशा प्रकारे शुद्धी लागली द्रौपदी. अशा प्रकारे पांडवांना काय केलंय सदैवाने जेव्हा भविष्यवाणी सांगितले तेव्हा काय सांगितलंय की दादा तालकतीने आपल्या द्रौपदीला नेलेले आहे. आणि मग अशा प्रकारचा शोध लागल्यानंतर मग आता धर्मराजाने काय केलंय आता इथे भीमाला आज्ञा केली आहे की भीमा आता हा काम कोण करेल तूच कर की तालकेकडे जाऊन आपल्या द्रौपदीला सही सलामत तू घेऊन ये. पण घेऊन येताना त्याने त्याला प्रश्न सांगितलाय त्याला आज्ञा केलेली आहे. बोला जरी मारिसी तालकेता लागून तरी माते कुंतीची असे आण ऐसे ऐकोनी भीमसेन गदा घेऊन धाविनला. आणि अशा प्रकारे सांगितलं काय सांगितलं भीमाला की तू जातोस द्रौपदीला आणायला द्रौपदीला आणायला जातोस पण मी तुला एक आज्ञा देतोय की द्रौपदीला तू घेऊन ये. पण त्या तालकीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. आणि जर तू असं काय केलंस तर तुला काय शपथ आईची आहे. आपण सहजगत्या संसारामध्ये जगत असताना कधी कधी खोटं बोलतो बरोबर की नाही. आपण सहजगत्या आपण आईची शपथ घेतो आई शपथ मी असा बोललो नाही बरोबर की नाही. आपण सहज बोलून जातो पण त्या आई या शब्दामध्ये एवढा मर्म भरलेला आहे बरोबर की नाही. का जन्मलो एकाच मातेच्या उदरी. आपण ज्या वेळेला एकाच आईच्या जन्माला उदा आणि त्या माऊलीने 4 मुलं जन्माला घातली बरोबर की नाही. प्रत्येक मुलगा एक कोण नाठा असतं कोण उंचीला असतं कोण काळा असतं कोण गोरा असतं बरोबर की नाही. प्रत्येकाला मग मला भगवंत किती खाली आहे भगवंत किती खाली आहे. मला सगळ्या अख्ख्या विश्वाची त्यांनी ज्या वेळेला निर्माण केला त्यावेळेला एकसारखा माणूस बनवला नाही. बघा आपण आधार कार्डावर जर गेलो तर माझा ठसा तुमच्या आधार कार्डाला चालतोय. म्हणजे देव भगवंतानी किती म्हणजे किती बारीक लक्ष देऊन त्यांनी केलंय भगवंतानी की एकसारखा कोणालाच बनवला नाही. आणि मग जन्मलो एकाच मातेच्या आणि त्याच्यामध्ये एक कोण आहे भक्त आहे एक देवाची पूजा करतोय आणि एक त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण मग त्यावेळेला त्या आई वडिलांच्या उदरामध्ये जन्माला 4 रंगाची 4 पोरं आली. पण ज्या वेळेला त्यांचा समय येते त्यांची उतरती काठी येते बघा तिने आपल्या ताटात त्याला घेतलंय त्याचं उष्ट खाल्लं त्या माऊलीनी त्याला भरवलंय त्याला त्याचं किती कोण कौतुक त्या मुलाचं केलं. आणि मग शेवटला तो शेवटच्या क्षणाला मुलगा काय बोलतोय परिस्थिती आत्ताची परिस्थिती अशी आहे आई वडिलांना धडक मुलं बोलतात तुम्ही आमच्यासाठी काय केला बरोबर की नाही. अरे तुमच्यासाठी काय करण्यापेक्षा तुला एवढा जन्माला घातला याच्यापेक्षा अजून काय पाहिजे होतं बरोबर की नाही. तुला एवढा ही देख दुनिया दाखवली याच्यापेक्षा तुला अजून काय पाहिजे होतं. मग तुम्ही आमच्यासाठी काय काय. नंतर मग या आई वडिलांचं लागलं वार. काय वार लागलं आता 4 मुलं आहेत बरोबर की नाही. आई वडिलांचं वार लागलं. आता तू काय कर 3 महिने तू ठेव बरोबर की नाही. अशी परिस्थिती आहे आताची सध्याची परिस्थिती. मग 3 महिन्याची 1 दिवसाचा तारीख नाही होत काय तर असं आलाच नाही आला तुझा टाइम संपलाय. आणि त्याच्यानंतर त्या माऊलीला त्या छोट्या मालकाकडे जायचं नसतं का त्याच्या कुठल्याही आईचा हे लहान जो शेवटचा जो मुलगा असतो त्याच्यावर जाम जीव असतं. आणि मग त्याची ती पाली असतं आणि त्याच्याकडून त्याला जायचं नसतं. मग हा सांगतो अजून तू न्यायला आलाच नाही. अरे नाही दादा तू सांगतो दादा नाही माझा थोडा काम आहे. अरे बाबा तुझं 3 महिने झालं ना. आणि मग दुसऱ्याची पाली येतं आणि दुसऱ्या 5 दिवस आधीच फोन करतं अरे बाबा की तू परवा येशील ना याला न्यायला बरोबर की ना. तुझं माझ्याकडचं 3 महिने संपलं. आणि नंतर तिसरा काय बोलतोय आता काय सांगू मी गुजरातला आहे काय सांगू. मग या महिन्यात तू या 1 महिना तू सांभाळ मी पुढचं 2 महिने समजा. असा करता करता हा गुजरातची कधी आलाच नाही आणि आईवडिलांची सेवा कधी केली. मग ही आताची
परिस्थिती आहे, चिंताजनक परिस्थिती अशी आहे की आईवडिलांचे मग का असे हो की ती कुठेतरी कमी पडली, तुला लहान मोठा तुझ्या तोंडामध्ये घास भरवताना ते आईवडील कुठं कमी पडलीत का? नाहीच कमी पडली. पण आपला काय झालंय की सहजगत्या आपण बोलून जातो, सहजगत्या लग्न झाल्यानंतर सहजगत्या कधीतरी आई बोलतं, लग्न झाल्यानंतर आई काय बोलतं. पण लग्न झाल्यानंतर कधी कधी मला एक सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला आपला मूल असतं, लहान असतं, त्यावेळेला त्याचं धुणं हे आई करत असतं. त्याच्यानंतर तो मोठा होतं, त्याच्यानंतर सुद्धा ते आई त्याला जेवायला खाऊ देत असतं. पण ज्या वेळेला तो 16 वर्षाचा होतो किंवा तो लग्नाला लायक होतं, त्यावेळेला त्या आईला त्याचं करता येत नाही, आणि आईला त्याचं करता येत नाही म्हणून त्याचं काय करतं, लग्न करतं. मग मला आता प्रत्येक क्षणाला तो सगळी गोष्ट आईला विचारून मुलगा करत होता. मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर तो कोणाला विचारेल, बायकोला सांगेल. मग त्यावेळेला आईने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपण याचा आपल्याला होत नाही म्हणून याला आपण लग्न करून दिलंय ना, मग त्यांच्या व्यवहारात आपण कशाला डोकवायला पाहिजे. म्हणजे कुठं कुठं विभक्त व्हायला कारण काय की आपण सुद्धा कारण ठरतो. मग त्यांच्या ह्याच्यामध्ये मग ज्या वेळेला आता काय सकाळचा उठल्यावर माझ्याकडची चहा मागायचा, आता मला इचरीच नाही, म्हणजे कळत न कळत कसा दुरावा निर्माण झाला. बरोबर की नाही? आणि बरोबर की नाही, अरे पण तो विचारत नाही, पण त्याचीच सेवा करण्यासाठी तुम्ही सून घरात आणलीस ना, बरोबर नाही? अजून पुढे जाऊन मी बोलतो, तुमच्या पुढे मी लहान आहे, बोलण्याचा मला अधिकार काय आहे मला कळत नाही, पण जेवढं इथे निरुपणासाठी येते बोलतो. अजून पुढे जाऊन सांगतो की कधी कधी वडिलांचं पण लग्न झाल्यानंतर मुलाचं, मला सांगा तुमच्यासाठी तुमची स्वामी समर्थ आहे की नाही? मग तुम्ही त्या चुलीमध्ये लाकडं लोटायला कशाला हो? असा जर सासरा असेल ना तर त्या सुनेने खरोखर तो लाकूड काढून तरी टेकलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्यांच्या संसारामध्ये तुम्ही काय लक्ष देता? म्हणजे आपल्या हाताने आपण काय करत असतो, अडवणूक करत असतो. बरोबर की नाही? लग्न हा मुलाचा कशासाठी करतोय की त्याचं आपल्याला होत नाही म्हणून त्याचं लग्न करतोय, म्हणून तो त्या बायकोचं ऐकतोय. बोलू नये की तो आला मी पुढं बोलत नाही. बरोबर की नाही? आपली ती एक सहजगत्या म्हण आहे. आणि अशा प्रकारे इकडे दैत्य म्हणे सैन्यासी, आगामी घेऊन आलो द्रौपदीशी, जरी पांडवाले धावण्यासी तरी तुम्ही असावे सावध. आणि अशा प्रकारे भीमाला आज्ञा दिली, धर्मराजाने भीमाला आज्ञा दिली की आता तो द्रौपदीला घेऊन या. आणि मग इकडे तारखे तो काय सांगतोय की आता मी तर द्रौपदीला घेऊन चाललोय, पण जर माझ्या पाठीमागं जर पांडव आलं, शोधायला येतीलच, त्यांची पत्नी हरवले येतीलच, तर त्यांना तुम्ही अडवून धरा, मी आपल्या निजस्थानाला मी हिला घेऊन चाललोय. अशा प्रकारे तारकेतू त्याच्या सैनिकाला बोलत आहे. ऐसे बोलो निय काळ केत, गेला असे स्वनगरा प्रत, तव भीमसेने येऊन धावत, हा कधी दली सिंहनादे. आणि मग अशा प्रकारे तारकेतू पुढे द्रौपदीला घेऊन गेलेले आहे स्वतःच्या नगरामध्ये. आणि मग इथे काय झालंय, भीम हा कसा आहे, आपला भीमदादा कसा आहे, ताकदीचा बलवान. आणि मग याने काय केलंय, एक आवेशाने अशी एकदम आवेशाने असा आरोली ठोकलेली आहे. आणि आरोली ठोकल्यानंतर मग काय केलं झालंय, तेने कडाडले सर्व आकाश, दचक पडला त्या दैत्यास, पल सुटला नगरस्थांस, म्हणती विघ्न उदेले. आणि मग या भीमाच्या एका आरोलीने काय झालंय, त्या दैत्यांच्या मनामध्ये काय धसका बसला, हृदय त्यांचे कंपन पावलं. आणि मध्ये दैत्य काय एवढी म्हणजे अशी विस्तीर्ण अशी आरोळी त्याची होती, आणि त्याच्यामुळे त्या दैत्यांना काय घाबरत झालं. आणि मग काही काय केलंय, कोण मध्ये आता एवढी वेळी सिंह गर्जना केली आहे, मग आता आपला हा काय करील का, हा भीम हा कसा ताकदवान होता. बरोबर की नाही? आणि एवढा हा ताकद होता, आणि योजना काय करेल आपला याचा भरोसा नाही. मग प्रत्येकाला काय दचक पडला, प्रत्येकाला भीती वाटली की आता भीमसेन आपला काय करेल याचा भरोसा नाही. आणि मग याही काय केलाय, वाट शोधतात काहीतरी, आता पुढे काहीतरी त्यांचा पर्याय पाहिजे. पण भीतीने आपल्याला जर एखाद्याची भीती वाटली तर आपण काय करतो, साईडला जातो. आणि त्याप्रमाणे काही दैत्यांना काय वाटलं, आता आपली काय सोय नाही. सकळा झाले एक मेळा, तव भीमतया मारित चालला, ते देखून या दैत्य भार उठला, साताक्षयोनी भीमावरी. आणि मग अशा प्रकारे पुढे जात असताना काही दैत्य त्यांच्या भीमाच्या अंगावर येतात. त्यावेळेला भीमाने काय केलं, सहजगत्या जरी गादा फिरवली तर तो त्या सैन्यांचा काय करत होता, निपात करत होता. आणि मग अशा प्रकारे 7 अक्षणी सैन्य त्या भीमावर तिथे आता उठले आलेले आहेत भीमावर चाल करून. आणि मग पुढे काय होतोय, भीम एकला दैत्य बहुत,
संग्राम होतसे अति अद्भुत गदा भुवंडी कुंतीसुत अनिवार दैत्यांवरी. आणि मग आता भीम काय आहे, एकटाच आहे आणि असंख्य असे दैत्य आले आणि मग तिथला कसा प्रसंग कसा असेल बघा. इथे संत नामदेव महाराज सांगतात की तिथला तो प्रसंग कसा असेल. एक माणूस जर आपल्या गावातून जर आपल्यावर जर असेल, काय भांडत असेल किंवा त्याचा काय वाद झाला असेल आणि जर अख्खा गाव आला तर तो प्रकार किती मोठा असेल, बरोबर की नाही. बघा गावापुढे आवाज चालल नाही चालणार. मग अशा प्रकारे इथे काय संत नामदेव महाराजांना काय वाटतंय की हा दृश्य जर कसा बघण्यासारखा असेल की 7 अक्षरी सैन्य भीमावर आलेत आणि मग भीमाचा आणि या सैन्याची हा एक लढाईचा दृश्य कसा असेल. बोला बोला. अत्यावेसे हनोनी गदा महावीरांचा करी चेंदा कित्येकांच्या मोडुनी पादा भूमीवरी पाडिले. आणि मग अत्यावेश भीमाला मग आता तिथे काय मनामध्ये रागिणी आलेली आहे. यांची पत्नी यांची सती द्रौपदीला इथे नेलेली आहे या तालुक्यात. आणि मग ते समोर जर सैन्य आल्यानंतर मग आपल्याला सुद्धा मनामध्ये राग आणि मग यांनी अत्यावेश म्हणजे अत्यंत क्रोधाने काय काय या दैत्यांचा काय निपात करीत चेंदामेदा करत चाललाय भीम. किती एकांची गदा प्रहारे कुसमावंडत फोडिली शिरे एका मेदिनी एकसरे आपटोनिया मारित असे. आणि मग त्यांनी काय केलंय, समोर येतोय कुठला दैत्य समोर आला जसा आपण मटका फोडावा मटका त्याप्रमाणे यांची काय करतोय गदेच्या प्राणी काय करतोय यांची शिरं फोडतोय. कोण सामने दिसला म्हणजे समोर जर कोण दिसला तर त्याला धरून आपल्या अशा प्रकारे एकदम अत्यावेशाने भीम इथे यांचा काय केला दैत्यांचा निपात करत पुढे चाललेला आहे. ऐसा देखोनी भीमाचा मार रणी दैत्यानं धरवे धीर 3 अक्षयोनी महासुर एके वेळी मारिले. आणि मग हा भीमाचा आता मी एवढा हा म्हणजे करारी आता एकदम भीम कसा आपण आपल्या भाषेने बोलले की पेटून उठलाय, बरोबर की नाही. आणि अशा प्रकारे आपण बोलतो रणसूल झालाय, बरोबर की नाही. आपण सहजगत्या बोलून जातो आणि मग अशा प्रकारे आवेशाने भीम हा काय केलाय दैत्यांना मारत चाललाय. आणि मग असे करताना 3 अवशेनी शनी तिथे आणि भीमाने काय केलंय मारलेले आहेत. रणकंदन झाले थोर दैत्यांचा मोडला सैन्य भार शोणिताचा चालला पुर भयंकर ते समयी. आणि रणकंद म्हणजे असा आहे त्यांचा रणकंद म्हणजे रणांगणात लढाई अशी एवढी झाली की त्याच्यामध्ये काय केलंय दैत्यांचा असंख्य दैत्य तिथे काय केलंय मृत्युमुखी पडला. आणि मग दैत्य मृत्युमुखी पडल्यानंतर शोणिताचा काय केलाय रक्ताचा काय केलाय पूर झाला पाठ व्हायला लागले. अशा प्रकारे तिथला हा दृश्य आहे. ऐसे देखोनी दैत्य पळाले एका माझी पडिले जीव घेऊन एक गेले एकरी घाले गिरी कपाटी. आणि मग हा प्रसंग उद्भव आता मग काय केला जे काही दैत्य जे वाचले होते ते काय बघतात की आपण याच्या समोर गेलो आपला काय केला आता भीम काय करी चेंदामेदा करील. मग कोण काय करतोय दरी कापाटीला जाऊन लपतोय, कुठं कोण आडोश्याला झाड दिसतोय त्या झाडाच्या आडोश्याला लपतोय. अशा प्रकारे या दैत्याचे काय केलंय दारादान झालेले आहे. प्रत्येकाचा काय केलंय माणूस आता इथे हे दैत्य जीव वाचवायला लागलेले आहेत. आकांत झाला नगरांत भीम क्रोधे असे धावत ते देखोन ताळके तू पळत खांदी घेऊन द्रौपदीशी. आणि मग इथे काय केलंय भीमाने काय केलं आकांत केलाय तांडव केलाय आणि प्रत्येक समोर येणाऱ्या दैत्याला काय केलं हा मारत चालला ना. हा एवढा आकांत तालकेतून पाहिल्यानंतर तालकेतून काय केलंय खांदी घेऊन द्रौपदीला खांद्यावर आणि तो आता पळत चाललेला आहे. आणि मग पुढे तया देखोनी भीमासेन धाव्या हस्ती गदा घेऊन तव द्रौपदीशी मार्गी टाकून दैत्य पळाला ताळके. आणि मग त्यांनी या तालकेत्याने भीमाला पाहिलेलं आहे की आता हा माझ्या पाठीमागे अत्यंत क्रोधाने हा धावत आलेला. मग त्यांनी काय केलं तालकेत्याने महासतीला तिथेच सोडली आणि हा तिथून तालकेतून पळून गेलेला आहे नगरामध्ये. धर्माची पालिली आन म्हणून दैत्याचा राखीला प्राण मग द्रौपदी कारणे घेऊन आला भीम धर्मापाशी. बघा इथे आता काय सांगितलंय धर्माची राखीली आण. बघा भावाने मोठ्या भावाने काय दिले शपथ दिलेली आहे, बरोबर की नाही. मोठ्या भावाने सगळं की भीमा तू जातोस द्रौपदीला आणायला पण द्रौपदीला आणताना त्या तालकतीच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला पाहिजे. म्हणजे इथे काय केलंय की धर्माची आण पाळली म्हणजे धर्माने दिलेली जी शपथ होती ती त्यांनी पाळली. पण इथे काय झालंय सहज कळत नकळत 3 अवशेनी सैन्य याच्यातून मारलेले गेले. पण इथे भावाच्या वचनाला बघा
भावाच्या वचनाला इथे दृढता दिली नाही. बघा, ज्या वेळेला श्री रामप्रभूंना, बरोबर, रामप्रभूंना वनवासात जेव्हा पाठवलं त्यावेळेला मागचा इतिहास काय झाला की ज्या वेळेला देवांचं युद्ध, घनघोर युद्ध चाललं होतं, त्यावेळेला दैत्यांचं आणि देवांचं युद्ध चाललं होतं, त्यावेळेला दशरथ राजाने काय केलं होतं की देवांना सहाय्य केलं होतं. आणि त्यावेळेला सहाय्य करत असताना रथाचं चाक मोडलं होतं दशरथ राजाचं, आणि दशरथ राजाच्या रथाचं चाक मोडलं होतं. त्यावेळेला दशरथाने, आता चाक मोडल्यानंतर रथ काय होईल, लढायला तयार राहणार नाही. मग त्यावेळेला कैकेयीने तो रथाचा जो जुकार होता ना तो हातात दिला होता, चाक तुटला त्या जागाने, तिने पूर्ण युद्ध काय केलं, जिंकून दिला, देवांना विजय मिळवून दिला. आणि त्यावेळेला दशरथाने कौशल्य काय केलं, तिने कैकेयीला काय केलं, वर सांगितलं की तू माग, माई पत्नी, काय आज तुम्ही पराक्रम केलास, तू माग, वर माग. त्यावेळेला ती बोलली, ज्यावेळेला वेळ येईल तेव्हा वर मागेन. आणि ज्यावेळेला तिने ज्यावेळेला राम जेव्हा गादीवर बसण्याची वेळ आली त्यावेळेला तिने ते पहिल्या वाराने आंदन मधला काय म्हटलं की भरताला राज्य, आणि दुसऱ्या वाराने काय केलंय की रामाला वनवास. बघा, म्हणजे माणसं त्यावेळेला वचन पाळत होते, बरोबर की नाही. दशरथ राजाने पत्नीला दिलेलं वचन काय की तू माग वर, बरोबर की नाही. मग त्यावेळेला ते वर मागलं आणि त्या वरानुसार काय केलं, रामप्रभूंना वनवास प्राप्त झाला, बरोबर की नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण बघायला गेलो तर त्यावेळेला लक्ष्मण सुद्धा त्यांच्याबरोबर रामप्रभूंच्या गेला, भ्राता कसा असावा, बरोबर की नाही, की जिथे माझा भाऊ जाईल, बरोबर की नाही, तिथे मी जाईन. आताचं भ्राता कसं आहे, आपण जर विचार केला तर आताचं भाऊ कसं आहे, रामासारखं आहे. जिथे जिथं पाहावं तिथं आपला रावणच दिसतील. पण रावण, आपण आपल्या नजरेने रावणाला आपण काय केलाय, हे केलं. पण रावणाचा ध्येय काय होता, रावणाचा ध्येय एकच होता की मला मरण हे रामप्रभूच्या हातात यायचं होतं. म्हणून रावणाने ज्या वेळेला आपण सहजगत्या बोलतो, ज्या वेळेला सीतामाईला जेव्हा रावणाने नेली त्यावेळेला सीतामाईच्या जवळ काय बोलला, भिक्षा वाढ माई. बघा, आपण सहजगत्या बोलतो, भिक्षा वाढ माई. काय बोलला सीतेला, माई बोलला. मग सीतेला त्याने काय आईची उपमा दिली की आई मला भिक्षा दे, बरोबर की नाही. मग त्यावेळेला पण त्याचा उद्देश काय होता की जर मी सीतेला नेईन तर रामप्रभू सीतेला सोडायला येतील आणि तेव्हा मला भगवंताच्या हातून काय येईल, मरण येईल, बरोबर की नाही. बघा, रावण असा होता की त्याच्याकडे देव सुद्धा सगळ्या गोष्टी घरातला काम करत होता. देव रावण एवढा म्हणजे रावण एवढा म्हणजे बलाढ्य होता, ज्ञानी होता. पण मला सांगा, ज्या वेळेला तुटला आयुष्याचा दोरा, येर वावोगा पसारा. बघा, आपल्यातून आपला बाळ गेलाय निघून. ज्या वेळेला या भगवंत एकदा आयुष्याची माल तुटतं त्यावेळेला तिथे बघा, रावणासारखा सार्वभौम राजा, भगवंताचा सुद्धा आयुष्य, रामप्रभूंना सुद्धा इथून या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर इथून सुद्धा जावं लागलं. इथे कोणाला राहणे नाही कवणाशी, इथे कोणालाही राहतंय, काही मृत्यूलोकाची वस्ती आहे. पण इथे आपण कशासाठी आलोय, व्यापार करण्यासाठी आलोय. कसला व्यापार, भक्तीचा, बरोबर की नाही, भक्तीचा. इथे दुसरा अजून व्यापार आपण कसला करायला आलेलो की माय पित्याची सेवा करण्यासाठी इथे आलेलो आहेत, बरोबर की नाही. मगाशीच मी बोलून गेलो की माय पित्याची जर आपण इथे, तुम्हाला कुठला तीर्थाला जायला नको, कुठल्या पंढरपूरला जायची गरज नाही, की तुम्हाला त्या आई वडिलांच्या चरणावर तुम्हाला काय होईल, सगळ्या तुम्हाला तीर्थस्थळं भेटतील. पण आपण काय केलंय, आपण त्या गोष्टीला विसरलोय. पण त्या रामप्रभूने वडिलांच्या वचनाला पाळला आणि संपूर्ण राज्यावर लात मारली, बरोबर की नाही. जास्त बोलत नाही, बोला पुढं. जे भेटी झाली बंधूंशी, राया काय सांगू त्या सुखाशी, पुढे कथा वर्तली कैसी, ते सांगे नाम विष्णुदास. आणि मग इथे भीमानी काय केलंय, त्या आण पाळली आणि अशा प्रकारे द्रौपदीला घेऊन आणलं. मग त्यावेळेला ह्या पांडवांना आनंद झालाय. काय आनंद झालाय की महासती द्रौपदी भेटलेली आली. मग त्या सुखाचा, मग त्या भेटीचा, आपण बघा, जर आपला एखादा नातेवाईक बरेच दिवस जर आला नाही तर आपल्याकडे आल्यानंतर आपण काय करतो, इकडचा फिरा तिकडं, तिकडचा खुर्ची तिकडं, आज काय करू तुम्हाला जेवायला, आज काय करू. आणि मग इथला सुख काय
इतर महासती म्हणजे यांचा एक जीवीचा प्राण होता द्रौपदी पांडवांचा. आणि मग ही तारकतीच्या तावडीतून सोडल्यानंतर त्यांचा आनंद काय झाला असेल. आणि मग इथे संत नामदेव सांगतात, ग्रंथकार सांगतात की त्या सुखाचा मी काय वर्णन काय करू, की माझीही इथे पेन सुद्धा मला म्हणजे माझी लेखणी सुद्धा मला त्या वर्णन करायला गेलो तर ग्रंथविस्तार किती होईल. बरोबर की नाही. श्रोतेजनाला मी म्हणजे हा इथे सांगतोय की हा ग्रंथविस्तार होईल किती, की मला तर सुख वर्णन सुद्धा करता येत नाही. बोला इति श्रीमन्महाभारते स्वर्गारोहण कथा निरूपण नाम चतुर्थ्याय. बोला कुंडली वरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव. सदाकांत स्मरण जय जय राम. काय करू.